तर जय महाराष्ट्र भावांनो, करूया आजच्या ब्लॉगला सुरुवात। सकाळी आम्ही ज्योतिबाला गेलो होतो आणि ज्योतिबाला आज शेवटचा खेटा असल्यामुळे भरपूर गर्दी होती आणि त्यामुळे मला ब्लॉग करायला जमला नाही व्यवस्थित। त्यानंतर घरी परततानाचा हा रस्ता बघा आणि असे जे क्षण आहेत ते आपल्या नेहमी आठवणीत राहतात आणि तसाच हा दिवस माझा नेहमी आठवणीत राहील। आणि गावाकडचं जे काही वातावरण असतं ते लय भारी असतं, त्याच्यामुळे मला ते आवडतंच। त्यानंतर संध्याकाळी घरी येऊन मी मोडं आणायला गेलो, मोडं घेतली, नंतर भाजी थोडीशी घेतली। नंतर संध्याकाळी मला भेटायला माझे कॉलेजचे मित्र आले होते, त्यांना भेटलो, त्यांच्यासोबत गप्पा टप्पा मारल्या। घरी येऊन मी खाल्लं चिकन आणि भाकरी आणि त्यानंतर माशांना त्यांचं पूट टाकलं। आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। तर मी काय सांगतो की मराठीत एक म्हण आहे की दुरून डोंगर साजरे, म्हणजे काय तर लोक जे आहेत ते आपल्याला लांबूनच चांगले वाटतात। तुम्ही कधी त्यांच्या जवळ राहत नाही, त्याच्यामुळं ते लोक तुम्हाला भरपूर चांगले वाटतात की त्यांच्यापेक्षा चांगलं कोण नाहीच आहे असं वाटतं। परंतु खरंच जर बघायला गेलात, तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवलात तर तसं नसतं। ते एवढे पण चांगले लोक नसतात की त्यांच्यापेक्षा चांगलं कोण नाहीच असं आपण म्हणतो। त्याच्यामुळं लोक जोपर्यंत लांब आहेत तोपर्यंत आपल्याला चांगले वाटतात, जवळ आल्यावर त्यांचं अस्तित्व काय आहे ते कळतं, त्यांच्या मनात काय आहे हे कळतं। त्याच्यामुळं कुठल्या माणसावर ब्लाइंडली असा विश्वास ठेवू नका की हा माणूस चांगलाच आहे, हा माणूस वाईट आहे, असं काय मानू नका। लोक चांगले वाईट असतात आणि हाच जगाचा नियम आहे। आता आपण जसा विचार केलेला तसे ते लोक नाही आहेत तर त्यांच्यासोबत नातं तोडून टाकायचं का? तर असं अजिबात करायचं नाही। अशा लोकांची आपल्याला कधी ना कधी गरज लागू शकते, त्याच्यामुळे नातं हे टिकवून ठेवायचं, पण त्यांच्यावर ब्लाइंडली विश्वास ठेवायचा नाही, एवढंच करायचं। ओके, धन्यवाद।